Hello, good morning students. How are you? Fine ना? मुलांनो, कसे आहेत सर्व? मजेत आहेत ना? आपण गेल्या लेक्चरला कोणता पाठ शिकलेलो होतो? तर आठवते का तुम्हाला? कोणता पाठ शिकलेले आपण? पाठ क्रमांक 4 माहिती घेऊया. हा पाठ आपण शिकलेले होतो. बरोबर? तर आज आपण त्याच्या पुढचा पाठ क्रमांक 5 सुगरणीचे घरटे हा पाठ शिकणार आहोत. कोणता पाठ शिकणार आहोत? सुगरणीचे घरटे. आता आपण ज्याप्रमाणे घरामध्ये राहतो तसंच पशुपक्ष्यांचा निवारा हेच त्यांचं घर असते. बरोबर ना? माणूस घरात राहतो, पक्षी घरट्यात राहतो. गाय कुठे राहते? गाय गोठ्यात राहते. मुंग्या वारुळात राहतात. तोच त्यांचा राहण्याचा ठिकाणा असतो. बरोबर? तसंच या पाठामध्ये आपण कोणाविषयी माहिती घेणार आहोत? सुगरण पक्षाविषयी आणि त्यांनी बांधलेल्या कसबी कारागिरीविषयी आणि घरट्याविषयी आज आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया. सुगरण हा कोण आहे? एक पक्षी आहे आणि हे त्याचं काय आहे? छानसं असं विणलेलं घर आहे. बरोबर? आपल्याला सुंदर सुंदर पक्षी दोन दिसत आहेत, त्यांची पिल्लं दिसत आहे आणि छान असं बनवलेलं घरटं दिसत आहे. हे कोणी बनवलेलं आहे? तर ते स्वतः त्या पक्षाने बनवलेलं आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. आता शाळेजवळ एक झाड होतं. कोणतं झाड होतं? निंबाचं झाड होतं आणि त्याच्यावरती सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नैना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडा वेळ थांबायची. आता शाळेजवळच हे झाड असल्यामुळे तिथे शाळकरी मुलं होती. कोणती मुलं? अतुल, नैना, जॉन व सिमरन हे तेथे त्या झाडाजवळ थांबायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो त्याचे निरीक्षण करायचे. रोज हा पक्षी काहीतरी विणायचा आणि त्याचं निरीक्षण ही मुलं करत बसायची. त्याच्या हालचाली त्याचे मन मोहून टाकायच्या. कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियमबद्ध. हा जो पक्षी आहे सुगरण पक्षी रोज थोडं 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 कसबी काम करायचा. त्याची हालचाल हे ही मुलं रोज बघायची. कोण? अतुल, नैना, जॉन व सिमरन. का? ते शाळेत जायचे आणि शाळेजवळच ते घरटं बांधायला सुरुवात केलेलं होतं पक्षाने. कुठल्या झाडावर? निंबाच्या झाडावरती. आणि हा पक्षी काही गडबड करत होता का? तर नाही. नैना नेहमी म्हणायची तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेदारपणा आवडायचा. आता हा पक्षी कुठे घाई नाही करायचा, नियोजनबद्ध होता, सफाईदार होता, नीटनेटकेपणा होता त्याच्यामधला, तो तिला खूप आवडायचा. जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती भावून जायची. आता जॉन नावाचा जो मुलगा होता तर या पक्षाची जी चिकाटी म्हणजे जिद्द त्याला ती आवडायची आणि अतुल नावाचा जो मुलगा होता या पाठामधील त्याला या पक्षाची कष्टाळू वृत्ती म्हणजे मेहनती वृत्ती त्याला खूप आवडायची. सिमरनला वाटायचे किती मेहनती आहे हा पक्षी, आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो. आता सिमरन त्याच पाठातील मुलगी, तिला काय वाटायचं? हा सुगरण पक्षी आहे, पक्षी हा स्वतः घरटे कसे बांधू शकतात? आता आपल्याला 2 हात आहेत तर आपण कोणतंही काम पटापट करू शकतो, पण ते पक्षी कसे? त्यांना फक्त ते 2च पाय असतात तरी ते एवढ्या कसबीने काम करतात आणि सुरेख घरटं बांधतो. ह्याचं तिला काय वाटतं? आश्चर्य वाटतं. त्यासाठी अपार मेहनत घेतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा. आता तो कोणासाठी घरटं बांधतोय? तर स्वतःच्या पिल्लासाठी आणि स्वतःची त्याची पत्नी म्हणजे सुगरणी ही आहे ना त्याची पत्नी, तिच्यासाठी तो ते घर बांधत आहे. म्हणून तो कुटुंबवत्सल म्हणजे कुटुंबावर त्याचं प्रेम आहे म्हणून त्याला कुटुंबवत्सल अशी उपमा दिलेली आहे. मुले घरटे पाहत असताना गुरुजी तिथे आले. गुरुजींनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो, काय पाहत आहात? मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे. आता मुलं रोज शाळेत येताना तिथे थांबायची. त्या कसबी कामगार जो पक्षी होता त्याचं ते काम बघायचे. त्याच्यामुळे
गुरुजींनी त्यांना एकदा विचारलं, अरे मुलांना तुम्ही काय बघतात आहात, रोज इकडे थांबून तुम्ही काय बघता बरं, काय निरखत आहात? तर मुलांनी पक्ष्याच्या घरट्याकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की ह्या पक्षाने किती सुंदर घरटं बांधले आहे बरं गुरुजी. गुरुजींनी घरट्याकडे पाहिले. ते मुलांना म्हणाले, मुलांनो, सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो. आता गुरुजींनी मुलांना माहिती द्यायला सुरुवात केली की हा जो पक्षी आहे तो काय करतो, सुंदर आणि नीटनेटकं आणि मजबूत घर बांधतो, जेणेकरून त्याचं वारा, वादळ, पावसापासून आणि उन्हापासून काय होत असते, संरक्षण होत असते. बरोबर की नाही? आता ऊन, वारा, पाऊस आणि पशुपक्ष्यांपासून आपलं रक्षण करण्यासाठी आपण कुठे राहतो, घरात राहतो. त्याचप्रमाणे पक्षी देखील कुठे राहतो, त्याच्या घरट्यामध्ये बांधलेल्या निवाऱ्यामध्ये राहतो. आणि ह्या पक्ष्याने काय बांधलेलं आहे, ते छोटंसं असं छान विणलेलं घरटं बांधलेलं आहे, तेथे तो राहतो. कोण पक्षी? सुगरण पक्षी. गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो. आता हा पक्षी घरटं बनवण्यासाठी काय वापरतो? चिवट काड्या वापरतो की नाही, गवताच्या बारीक बारीक, आणि आपल्या चोचीने त्या काड्या विणून सुंदर असं सुबक घरटं विणतो. नक्षीदार विण पाहून या पक्षाला सुगरण असे म्हणतात. आता तो विण म्हणजे विणायचा, आपण कशी कलाकुसर करतो त्याचप्रमाणे हा विणतो, त्याच्यामुळे त्याला विणकर पक्षी किंवा असा सुगरण पक्षी असे म्हणतात. अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो. सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते. राहण्यास तेथे योग्य मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते. आता आपण पण, आपले आईवडील आपल्याला कोणत्या पण पडक्या घरामध्ये नेऊन राहायला ठेवू शकतात का? नाही. तसंच हा सुगरण पक्षी देखील सुंदर आणि मजबूत घरटे बांधतो. कशाला? त्याच्या पत्नीसाठी आणि मुलांसाठी. आणि त्याची पत्नी म्हणजे सुगरणी, त्याची मादी असते ना, तिला देखील म्हणजे चांगल्या घरात राहणं, मजबूत घरात राहणं ती देखील पसंत करते. निंब बाभळीच्या झाडांच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते. आता जिकडे म्हणजे काटेरीयुक्त जशी झाडं असतात ना, तेथे ही घरटी जास्त बांधलेली दिसून येतात. झोक्यासारखे हे घरटे टांगलेले दिसते. वादळात हे घरटे शाबूत राहते. कितीही वादळ आलं तरी पण ते घरटं शाबूत राहतं. त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्याला येत नाही. आता आपण पाहत आहोत की पक्ष्याने विणलेला, आता काही पक्षी घरटी बांधतात अशी गोलाकार बांधतात, त्याच्यात ती अंडी ठेवतात आणि पिल्लांना ठेवतात. पण हा वेगळाच प्रकारचा, हा काय आहे, खोपा आहे. वेगळाच प्रकारचा दिसतोय ना, म्हणजे कसं बारीक अशा वेलींनी ते विणलेलं आहे आणि त्याच्या घरट्याची सर इतर कोणत्याही पक्ष्याच्या घरट्याला येत नाही, म्हणून त्याला गुरुजींनी सुगरण पक्षाची वाखाणणी केलेली होती. आता एवढा सुंदर पक्षी तो घरटे बांधतो आणि त्याची ती पद्धतच वेगळी आहे आणि इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी आहे. बरोबर? आपल्याला एखादी सुंदर वस्तू दिसली तर आपण त्याचं काय करत असतो, आपण काय करतो, म्हणजे उल्लेख करत असतो ना की हे किती सुंदर आहे, किती अप्रतिम आहे. आपण त्याची सारखी उपमा देत असतो ना. तसंच या पक्षाच्या घरट्याची इतर पक्ष्यांच्या घरट्याशी तुलना केली जाते की ह्याचं घरटं किती इतर पक्ष्यांपेक्षा वेगळं आहे. बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले लिंबाच्या झाडाजवळ आली. पाहतात तर काय, सुगरण पक्षाचे घरटे बांधून पूर्ण झाले होते. आता बरेच दिवस, हा लगेच एका दिवसात काही घर बांधून होत नाही. आता आपलं देखील घर बांधायचं असेल तर कितीतरी वर्ष जातात, महिने जातात. बरोबर? तसंच ह्या पक्षाला देखील स्वतःचं घरटं बांधण्यासाठी ते 1 ते 2 दिवस पुरे नाही राहत, ते त्याला खूप दिवस लागतात ते घरटं पूर्ण करण्यासाठी. जेव्हा पावसाळा वगैरे चालू होतो त्याच्या अगोदर त्याला ही सगळी कसरत करावी लागते आणि स्वतःचं घर बांधावं लागतं. का तर त्याचं पावसापासून पिल्लांचं रक्षण व्हावं हीच त्याची अपेक्षा असते. आपण देखील जेव्हा पावसाळ्याच्या वेळेला डागडुजी करत असतो घराची नेहमी, बरोबर की नाही? जिकडे गळतं तिथे आपण काय करतो, म्हणजे छप्पर घालतो. बरोबर ना? त्याचप्रमाणे हे पक्षी देखील स्वतःच्या निवाऱ्यासाठी प्रयत्न करत असतात. झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. नैना म्हणाली, सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो,
तेही चोचीने. आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी विणकर आहे हा पक्षी. आता त्यांचं घर पूर्ण राहायला झाल्यासारखं होतं तेव्हा जे पक्षी आहेत त्याची पिल्लं, सुगरण, सुगरणीची पिल्लं, सुगरणी पक्षी हे सर्व त्या घरट्यामध्ये राहायला जातात. तेव्हा नैना सांगते की म्हणजे हा पक्षी आहे. आपण कधी कधी दोन देवाने चांगले हात दिलेले असताना आपण कोणतेही काम व्यवस्थित करू शकत नाही देखील, पण हा पक्षी आहे, छोटासा आहे, तो त्याच्या चोचीने एवढा सुंदर, सुबक आणि मजबूत घरटे बनवतो कसा. आणि हा पक्षी किती छान आहे त्याच्या कसबी कारागिरीमध्ये, असं ती त्याचं उल्लेखनीय वर्णन करत आहे. बरोबर ना. तर आपण घरात राहतो त्याचप्रमाणे पक्षी देखील घरात राहतात. तो त्यांचा निवारा असतो. स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? घराचाच वापर करतो की नाही. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण करण्यासाठी आपण घरात राहत असतो. आणि ह्या पक्ष्याच्या ह्या खोप्यामध्ये जे इतर पक्षी आहेत ते देखील त्या पक्षामध्ये घुसू शकत नाही. त्यांची पिल्लं कोणी खाऊ शकत नाही. काही वेळेला काय होतं, झाडावर घरटं बांधलेलं असतं, बरोबर, कावळ्याची पिल्लं वगैरे असतात, तर त्या पिल्लांना खाण्यासाठी किंवा त्यांची अंडी खाण्यासाठी साप देखील वरती चढतो. पण अशा प्रकारच्या घरट्यामध्ये साप कधीही चढू शकत नाही. आणि अशा प्रकारे पिल्लांचं, ह्या सुगरणीच्या पिल्लांचं काय होत असते, रक्षण होत असते. म्हणजे ह्याचं वर्णनच वेगळं आहे, या घरट्याचं वर्णनच वेगळं आहे आणि ते सोयीस्कर आहे त्यांच्यासाठी. बरोबर मुलांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा पाठ समजला असेल. तर आता आपण गृहपाठाकडे वळूया. तर बघा, आता आपल्याला पान क्रमांक बघा 19 बघा, पेज नंबर 19. पहिला प्रश्न आहे, 1 ते 2 शब्दात उत्तर लिहायचे आहे. पहिला प्रश्न आहे, सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो? त्याचं उत्तर आहे गवताच्या काड्यांपासून. दुसरा प्रश्न बघा, सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो? त्याचं उत्तर आहे झाडाच्या फांदीला. प्रश्न क्रमांक 3 बघा, सुगरण पक्षाचा महत्त्वाचा गुण कोणता? तर त्याचं उत्तर आहे नियोजनबद्धता. प्रश्न क्रमांक 2 बघा, 1-2 वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो? त्याचं उत्तर आहे सुगरण पक्षी चोचीने सुबक वीण घालतो. दुसरा प्रश्न बघा, सुगरण पक्षाचे हे घरटे वादळात शाबूत का राहते? त्याचं उत्तर आहे सुगरण पक्षाचे घरटे मजबूत असते म्हणून ते वादळात शाबूत राहते. प्रश्न क्रमांक 3 बघा, नैना सुगरण पक्षाबद्दल काय म्हणाली? त्याचं उत्तर आहे नैना म्हणाली, हा पक्षी चोचीने आकारबद्ध घरटे बांधतो. आपल्याला असे घरटे तयार करता येणार नाही. हा अगदी कसबी विणकर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? हे लिहा. त्याचं उत्तर आहे सुगरण पक्षी आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी सुरेख व मजबूत घरटे बांधतो. त्यासाठी तो पुष्कळ मेहनत घेतो म्हणून तो कुटुंबवत्सल आहे, असं कोण म्हणते? आता बघा पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, सुगरण पक्षाला कसबी विणकर का म्हटले आहे? त्याचं उत्तर आहे सुगरण पक्षी गवताच्या चिवट काड्यांनी सुबक व मजबूत घरटे बांधतो. त्याची वीण सुरेख व नक्षीदार असते. प्रश्न क्रमांक 3 बघा, सर्वनामे ओळखायची आहेत. आता पहिला आहे, मी कुमारला हाक मारली. त्यातील मी हा काय आहे? सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, तुला नवीन दप्तर आणले. त्यातील तुला हे काय आहे? सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, त्याचा फोटो छान येतो. तर त्याचा हा शब्द आहे तो सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, मी त्यांना सुविचार सांगितला. आता या प्रश्नामध्ये मी आणि त्यांना हा काय आहे? सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, आपण पतंग उडवूया. त्यातील आपण हा काय आहे? सर्वनाम आहे. आपण गेल्या वर्षी सर्वनामाचा पाठ शिकलेलो होतो. प्रश्न क्रमांक 4 बघा, सर्वनामांना अधोरेखित करायचं आहे. बरोबर. तर सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला हे काय आहे? सर्वनाम आहे म्हणून त्याला आपण अंडरलाईन केलेली आहे. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तो आणि त्याच्या ह्याला अंडरलाईन केले. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. आता त्याला आणि त्याची याला आपण अंडरलाईन केलेलं आहे. सलीम त्याच्या आईला म्हणाला. आता या वाक्यामध्ये त्या वाक्याला आपण त्या शब्दाला पण काय केलेलं आहे? अंडरलाईन केलेलं आहे.
तू जा, मी आज तिच्याबरोबर घरी येईन. मग तू, मी आणि तिच्याबरोबर हे काय आहेत, सर्वनाम आहेत, म्हणून आपण त्याला काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1 बघा, वाक्प्रचारांच्या जोड्या लावायच्या आहेत. शाबूत पहिला आहे शाबूत राहणे म्हणजे टिकून राहणे. दुसरं आहे वाखाणणे म्हणजे स्तुती करणे. तिसरं आहे सर येणे म्हणजे बरोबरी करणे. प्रश्न क्रमांक 2 बघा, वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिला आहे सुबक, तर वीणा खूप सुबक चित्र काढते. प्रश्न क्रमांक 2 बघा, कसब हा शब्द दिला आहे. नैना ही कसबी कामगार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, चिकाटी, त्याचं उत्तर काय लिहिता येईल, चिकाटी असेल तर कोणतेही काम नीट होते. प्रश्न क्रमांक 4 मजबूत हा शब्द दिलेला आहे. सुगरण पक्षी सुबक व मजबूत घरटे बांधतो. आता प्रश्न क्रमांक 3 लिंग ओळखायचं आहे. भाकरी काय आहे, स्त्रीलिंग आहे. घरटे नपुसकलिंग आहे आणि पक्षी पुल्लिंग आहे. बरोबर. त्याचं पुढचं पेज बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोणाची वैशिष्ट्य लिहायची आहेत, सुगरण पक्षाची वैशिष्ट्य लिहायची आहेत. तर पहिलं आहे चिकाटी, दुसरं आहे कष्टाळू, तिसरं आहे नीटनेटकी, चौथा आहे जबाबदार, पाचवा आहे सहनशील आणि सहावा आहे स्तुतिप्रिय. बरोबर. आता प्रश्न क्रमांक 2 बघा, समानार्थी शब्द लिहायचे आहेत. पहिला आहे कसब, कसब म्हणजे कुशल. दुसरं आहे मेहनत, मेहनत म्हणजे परिश्रम. तिसरं घरटे, घरटे म्हणजे पक्ष्यांचे घर किंवा खोपा. प्रश्न क्रमांक 3 बघा, विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. पहिला आहे वाखाणणे, त्याचा विरुद्धार्थी शब्द निंदा करणे. आता वाखाणण्याचा समानार्थी शब्द आपण बघितलेला आहे, स्तुती करणे. स्तुतीच्या विरुद्ध काय असतं, निंदा करणे, म्हणून वाखाणणे म्हणजे निंदा करणे. प्रश्न क्रमांक 2 बघा, जबाबदार, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, बेजबाबदार. तिसरं आहे कष्टाळू, कष्टाळूच्या विरुद्ध काय येतं, आळशी. बरोबर मुलांनो. तर मुलांनो, हाच तुमचा आजचा काय आहे, होमवर्क आहे. पण तो कुठे लिहायचा आहे, तुमच्या वर्कबुकमध्येच फिल करायचा आहे. ज्यांनी वर्कबुक घेतले नसतील त्यांना वर्कबुक लवकरात लवकर परचेस करायचे आहेत, कारण की तुमचे आता वर्कबुक फिल केले जातील. बरोबर. तर मुलांनो, आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. आपण इकडेच थांबत आहोत. घरीच राहा, सुरक्षित राहा. बाय.